ठिकाणी सर्व तीर्थ जगात आहेत, त्या सर्व तीर्थाचं श्रेष्ठ तीर्थ परम तीर्थ म्हटलं तरी चालत नाही, ते आई वडिलाची चरण आहेत. सकळही तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी. सगळी तीर्थ पुंडलिकायाच्या जवळ येतात का? त्या पुंडलिकायानं आई बाबाची सेवा केली आणि जगाचा बाप वेठेवर उभा केला. त्यांना पहिलं म्हणते भीमा आणि चंद्रवाला तुझ्या चरणाच्या गंगा. साक्षात आपले दोष काढण्यासाठी चंद्र सुद्धा जिथं येऊन स्नान करतो ती चंद्रभागा, चंद्राचा भाग संभावा. एवढं तीर्थ श्रेष्ठ. पण ते कोणामुळे झालं तर पुंडलिकायामुळे. पुंडलिकाय कोणामुळे मोठे झाले तर मुकुट स्वामीमुळे. मुकुट स्वामी का मोठे झाले तर आई बाबाच्या सेवेमुळं. आणि आई बाबाची सेवा किती मोठी योगी 28. तो आणखी पुंडलिकानं मागं पाहावं याची अपेक्षा करतोय. याचा अर्थ ही सेवा फार महत्वाची. धन्य माता पिता तयाची आठवणी कन्या पुत्र होती जे सात्विक बघा. मनुष्य जीवन अल्पजीवी असावं का दीर्घजीवी? बसलेले बोला झोपू नका. मी बरोबर 4 वाजता सोडतो. किती वाजता गेट लावून यामध्ये तुम्ही गडबड. किती वाजता? 4 वाजता. बघा, मनुष्य जीवन अल्पजीवी असावं का दीर्घजीवी? बोला पटापटा बोला. कोणती बाजू सांगा. हे जितेगा वो जितेगा, जितेगा वे सिकंदर बनेगा. पण कोणीतरी म्हणा या बाजूला. आता मी सांगतो, मनुष्य जीवन जर अल्पजीवी झालं तर त्याचा उपयोग होणार नाही. अल्पायुष्य मानवते. तुम्ही म्हणाल अल्पजीवी बरापेक्षा दीर्घजीवी बरा. 99 वर्ष जगला. किती? 99 वर्षात एकदाही पंढरपूरला गेला. या 5 हातानं कधी कोणाला दान केला नाही. 99 वर्षे झाले स्मेर. आता मला सांगा, ज्ञानोबा 16 वर्ष जगले. पण चंद्रसूर्य असे तोपर्यंत समाधीत बसले. आता 90 वर्षे 99 वर्षे जगला तो मातीत गेला. आता कोण बरं? आयुष्य जास्त असावं का कमी? तुम्ही आता रंग बदलायचा नाही. जे म्हणले अगोदर जास्त त्याने तिकडच्या बाजूला थांबा. म्हणजे अल्प म्हणले ते, म्हणजे जिकडं जिंकलं त्याचा झेंडा घेऊन फिरायची सवय कमी करायची. तर बघा, अल्पजीवी जीवन समजा 83,99,999 योनीमध्ये मानव योनीची देवानं आपल्यावर कृपा केली. आपण आईच्या गर्भात आलो. बाळ वाढू लागलं. 6-7 महिने झालं. सोनोग्राफीमध्ये सांगितलं बाळाच्या शरीरात विकृती आहे, बाळ जगणार नाही, आईला धोका होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला काय करतात माणसं? बोला पडतात बोला. ते बाळ काढून टाकलं जातं. मनुष्य जन्म मिळाला नाही का? मनुष्य योनी मिळाली नाही का? मनुष्य जन्म मिळाला तरी गर्भातच त्याचा अंत झाला. बरं, एखादं बाळ जन्माला येतं, 7-8 महिने राहतं, त्याला काहीतरी विकृती होते, होऊ नये कोणाला, पण ते घडतं. जर ते बाळ लहानपणीच गेलं तर काय उपयोग आहे? याचा अर्थ आहे अल्पजीवी ज्ञानोबाच्या सारखे सगळे होणार नाही. तुकोबाला 42 वर्ष एवढं तुकोबाऱ्यासारखं सगळ्याला होता येणार नाही. पण दीर्घ आयुष्य मिळालं तर कधीतरी वाल्या गोळ्यासारखा सुद्धा नारदाच्या संगतीत वाल्मिक ऋषी होऊ शकतो. कोण? जो माणसं मारायचा त्याला संगत नारदाची भेटली. परिणाम रामाचा अवतार होण्या अगोदर त्यानं